बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुंबईत सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरू आहे। कुर्ला, चेंबूर, अंधेरी, वांद्रे परिसरात नॉन स्टॉप पाऊस पडतोय। सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूच्या परिसरातही दमदार पाऊस पडतोय। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेले आहे, तर मिठी नदी दुथडी भरून वाहतीये। पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावलेली आहे। पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालाय, तर मुंबईच्या उपनगरातही पावसाने हजेरी लावलेली आहे। गोरेगाव, बोरीवली, मीरा भाईंदरमध्येही पावसाची बॅटिंग बघायला मिळतेय। नवी मुंबई, वसई विरारमध्ये पाऊस पडतोय। सखल भागात पाणी साचलेलं आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, मुंबईत सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। काय पावसासंदर्भातील अपडेट आहे? अगदीच किरण, मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या उभी आहे सायन इथल्या गांधी मार्केट परिसरामध्ये आणि तू माझ्या मागे पाहू शकतेस की पाणी सकल भागांमध्ये साचण्यास सुरुवात झालेलं आहे आणि त्यामुळे काही वेळापूर्वी इथे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। मात्र ट्रॅफिक पोलीस इथे आले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा इथे पूर्णपणे प्रयत्न केला आहे। खरं तर पावसाचा जोर हा रात्रीपासूनच मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि सकाळी ह्याच पावसाचा जोर मुंबईकरांना पाहायला मिळाला आणि परिणामी आता सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर दुपारी 2 वाजता हायटाईडचा इशारा देखील दिला आहे आणि दिवसभर हा पावसाचा जोर असाच कायम राहणार असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे अजून पाणी वाढण्याची दाट शक्यता इथे वर्तवली जाते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग नागरिकांना आवाहन केलं जात आहे की तुम्ही जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। कारण का रेल्वे वाहतूक देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने जिथे धावत आहे तिथे दुसरीकडे पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे रस्त्यांवर। त्यामुळे नागरिकांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे आणि जर गरज असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे। हळूहळू पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढत आहे। इथे देखील पाणी भरण्यास सुरुवात होत आहे। महापालिकेचे कर्मचारी इथे येऊन जो नाल्यावरचा जो कचरा असतो तो देखील साफ करत आहेत। त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रयत्न ते देखील पूर्णपणे करत आहेत। मात्र पावसाचा जोरच इतका आहे, पाऊसच इतका पडतोय सकाळपासून की जसं ते पाण्याचा निचरा ते करत आहेत, पुन्हा एकदा पावसाच्या जोराने ते पाणी परत येत आहे आणि वाहतूक कोंडी देखील काही प्रमाणामध्ये इथे आपल्याला निर्माण झाली पाहायला मिळते। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।